आता इथे आम्ही झोपणार आहे 2 तासासाठी आणि सकाळी नंतर 4ला उठून परत शांत झाली ना. इथे पण एक बुजलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. बघू आता पुढे अजून काय काय आहे. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आपण येऊन पोहोचलो आणि इथे आपल्याला हे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघ. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी अमित पवार आज पुन्हा आलोय सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी. आजची आपली भटकंती असणार आहे ही सिद्धगड किल्ल्याच्या दिशेने. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिद्धगड किल्ल्याची संपूर्ण माहिती देणार आहे. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप सारी माहिती या व्हिडिओमधून मिळेल. सो चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या भन्नाट अशा भटकंतीची. चला तर मग. असा आमचा प्रवास सुरू झाला ते सिद्धगड किल्ल्याच्या दिशेने. रात्री बरोबर 12 वाजता आम्ही भेटलो नेरळ स्टेशनवर. माझ्यासोबत होते अक्षय, निलेश आणि आपली संपूर्ण ट्रेकर्स मंडळी. नेरळ स्टेशनवरून आम्ही आधीच बुक केलेली टॅक्सी पकडली आणि निघालो ते बेस विलेजच्या दिशेने. शांत रात्र, रिकामे रस्ते आणि ट्रेकची एक्साइटमेंट सगळंच वेगळं फील होतं. जवळपास 1 ते 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही उचले गावात पोहोचलो. तिथल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही जवळपास 2 तास आराम केला, कारण पुढे आपल्याला खऱ्या ॲडव्हेंचरला सामोरं जायचं होतं. मतलब 6 जन आपको आप क्या बोलो ऐसे सो सकते. गरीब का झोपडी दादा. अरे म्हणून तर घ्यायचं, असंच पाहिजे. पाणी लागलं ना चटई तुमची. आता इथे आम्ही झोपणार आहे 2 तासासाठी आणि सकाळी नंतर 4ला उठून परत लाईटचं बटन गडाच्या दिशेने जाणार आहे. सकाळी 4 वाजता अलार्म वाजला. थंडीची हलकी चाहूल, ट्रेकची उत्सुकता दोन्ही जाणवत होती. फ्रेश होऊन आणि गरमागरम नाश्ता करून आम्ही निघालो ते सिद्धगड किल्ल्याच्या दिशेने. तर बघा, आता नाश्ता करून आम्हाला इथे एनर्जी आले. आता आम्ही निघालो गडाच्या दिशेने. परत आल्यावर सांगतो या हॉटेलबद्दल डिटेल माहिती, कारण आमचे सोबते आता पुढे गेलेले. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळी 4 वाजता आम्ही सगळे उठलो आहे आणि फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून आत्ता वाजलेत 4:45 आणि आम्ही निघालो आहे ते सिद्धगडाच्या दिशेने. हा माझा जो रूट आहे मागे हा सरळ जातो सिद्धगडाच्या दिशेने. इथे बोर्ड पण लावलाय. तो सध्या बोर्ड त्या अवस्थेत नाही, तुम्ही वाचू शकता असं काही त्याच्यावर दिसत नाहीये. आणि हे जे तुळजाभवानी वडापाव सेंटर आहे तिथे आम्ही रात्री थांबलो होतो. तुम्हाला पण दाखवतो ट्रेल कसा आहे गडाकडे जाईपर्यंत. सो चलो. अर्ली मॉर्निंग आमचा ट्रेक हा सुरू झालेला आहे सिद्धगडाच्या दिशेने. सगळे बघा टॉर्च घेऊन आपल्या मार्गावरून निघालेले आहेत. ऑलमोस्ट 1 तास चालून वरती आल्यानंतर 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला. इथे हा मोठा कातळ लागतो. सो आणि इथे हा बोर्ड लावला आहे सिद्धगडाकडे जाण्यासाठी. माहिती नाही अंधारात दिसेल का नाही. सो चुकून पण ह्या साईडने सरळ वरती जायचं नाही आहे. सो इथून राईट साईडला एक ट्रेल जातो, त्या ट्रेलने वरती जायचं आहे. 1-1.5 तासाची चढाई करून वरती आल्यानंतर हे पिण्याच्या पाण्याचं टाकं लागतं. हे या साईडला पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे आणि यातलं पाणी हे पिण्यायोग्य आहे. तर तुम्ही जाऊन तिथे ते कॅन आहे, त्या कॅनाने पाणी काढू शकता आणि घेऊ शकता. चला वरती गडाच्या दिशेने जाऊया आता. मस्त पिऊन तर बघा एक गंगेचं पाणी नाही का, गंगा आहे. गडाच्या दिशेने जाताना हे असं एका ठिकाणी दगडात पूजा केलेली दिसते. सो काहीतरी पूर्वीचं देवस्थान असेल इथे, म्हणून तिथे
पूजा केलेली आहे. आणि इथे समोरच बघाल तर या डोंगरात खूप साऱ्या गुहा आहेत. सो तिथे एक आहे छोटी गुहा आणि तिकडे पुढे पण आहेत छोट्या छोट्या अशा गुहा. आपण गुहेकडे जाणार नाही आहोत, आपण सरळ जाणार आहोत ते गडाच्या दिशेने. चला, हा ट्रेल बघू शकता कसा आहे. पूर्ण मोठ्या मोठ्या दगडी आहेत आणि त्याच्यातून आपल्याला जायचं आहे वरती. ट्रेल इथे हा ट्रेल सिम्पल आहे. तो थोडा खालच्या बाजूला जो ट्रेल होता तिथे वाटा थोड्या चकवा देणाऱ्या आहेत. सो तिथून येताना तुम्हाला व्यवस्थित यायचं आहे. सो पॉसिबल असेल तर वाटाड्यासोबत घ्या, जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाहीत आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही मोस्टली. हे बघा, ही कातळा तिथे आहे, ही छोटी गुफा. माचीवरती आल्यानंतर इथे आपल्याला एक समाधी पाहायला मिळते. ही समाधी बघून आता आपण जाऊया पुढे. इथे पण आपल्याला समाधी पाहायला मिळते. माचीवर आल्यानंतर आपल्याला ह्या समाधी पाहायला मिळतात आणि इथूनच हा सिद्धगडाचा पूर्ण डोंगर आपल्याला पाहायला मिळतो. आता आपल्याला तिथे जायचं आहे सिद्धगडावरती, वरती टॉपला. चला तर मग जाऊया. याच वाटेने आपण वरती आलो होतो आणि इथून वरती आल्यानंतर डाव्या बाजूला गेल्यावर माचीवर आपल्याला समाधी पाहायला मिळते आणि आपण ती समाधी पाहून आता रिटर्न आलो आहे. आणि राईट साईडला बघाल तर गडाचं हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. आता या प्रवेशद्वारातून आपण आज जाऊया गडाच्या दिशेने. सिद्धगडावर जाताना आपल्याला ठिकठिकाणी असे सूचना फलक देखील पाहायला मिळतात. सो त्यांना आपण फॉलो करायचं आहे आणि इथल्या नियमांचं पालन करायचं आहे. त्याच्या शेजारीच आपल्याला इथे हे विरगळ पाहायला मिळतात. इथे पण अजून विरगळ आहेत. विरगळ पाहत पाहत आम्ही थोडं वर चढलो आणि समोर आलं एक शांत आणि प्रसन्न ठिकाण, नारमाता देवीचं मंदिर. मंदिराच्या शेजारीच अजून काही विरगळ पाहायला मिळतात, जे या ठिकाणाच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आसपासची शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि निसर्गाचा स्पर्श सगळंच मनाला वेगळंच समाधान देणारं होतं. इथे आता आपण दर्शन घेऊन पुढे नंतर गडाच्या दिशेने जाणार आहोत. मंदिराच्या शेजारी आपल्याला ही तोफ पाहायला मिळते आणि इथे शेजारीच हे शंकर महादेवाची पिंड आहे आणि हे गणपती बाप्पाची मूर्ती देखील पाहायला मिळते. आणि इथे आहे हा नंदी. दो आपस में झगड़ते हुए. किती भूक लागली, एक्साइटमेंट आहे. मंदिरापासून थोडं वरती आल्यानंतर आपल्याला हे सिद्धवाडी गाव लागतं. तिथूनच एक मागून एक रूट जातो, तो गडाच्या दिशेने जातो. जस्ट आपण सिद्धवाडी गाव बघण्यासाठी इकडे आलो होतो. आता तुम्हाला दाखवतो. तिथूनच रूट आहे
जो गडावर जातो. सो चला तुम्हाला दाखवतो तो. बघा एवढ्या वरती लोक कशी राहत असतील. सो जवळपास 2-2.5 तास चालून वरती आम्ही आलो आहे आणि आम्हाला हे सिद्धवाडी गाव दिसलं. मंदिराच्या बाजूने आपण ह्या साईडून चालत आलो आणि हा माझ्या मागे बोर्ड दिसतोय सिद्धगड किल्ल्याकडे. तो हा सरळ जातो किल्ल्याच्या दिशेने आणि हा सिद्धगडवाडी गावामध्ये. सो चला आता आपण जाऊया सिद्धगडाच्या दिशेने. किल्ल्याच्या दिशेने जाताना असे ठिकठिकाणी छोटे दिशाफलक लावलेले आहेत. सो त्यांना फॉलो करत पुढे जायचं आहे. काही काही ठिकाणी अशा रिबीन बांधल्यात. हा ट्रेल जरा जंगलातून जातोय त्याच्यामुळे ऊन काय लागत नाही. तसं पण लागणार नाही. सकाळचे वाजलेत 7:30. बघा पूर्ण 80 डिग्री चढण आहे. पण ट्रेल व्यवस्थित आहे. सिद्धगडावर आपण थोड्याच वेळात पोचू. हा आपल्या मागे आहे हा सिद्धगड आणि सिद्धगडावरून दिसतो म्हणजे अजून पोचलो नाही वरती पण इथून आम्हाला दिसतोय हा गोरखगड आणि त्याच्या अजून मागे आहे तो मच्छिंद्रगड तो आता दिसत नाही आहे. आणि त्याच्या बाजूला ही डोंगर रंग आहे आणि इथे आहे डमडम्या डोंगर. हा इथला टप्पा चढून आपण वरती आलो आणि ह्या डाव्या बाजूला आपण चाललो आहे जिथे एक गुहा आहे. हे बघा इथे एक पाण्याचा टाका आहे. हे बघा पाण्याचा टाका आहे. यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे. तो तिकडे त्या साईडला अजून एक पाण्याचा टाका आहे ते बघूया. हे एक पाण्याचा टाका आहे. हे बघा यातील पाणी देखील दूषित आहे आणि ते पिण्यायोग्य नाही आहे. सो चला आता आपण जाऊया गुहेच्या दिशेने. हे बघा गुहेच्या दिशेने जाताना इथे बोर्ड देखील दिसतो तिथे लिहिलेला आहे गुहा. इथून वरती आपण आता गुहेत जाऊया. इथे ही गुफा आहे आणि या साईडला आपण बघितली ती 2 पाण्याचे टाकं आहेत. इथे काहीतरी फलक आहे बट त्याच्यावर काही दिसत नाही आहे पण ही गुहा आहे. या गुहेमध्ये 8 ते 10 माणसं आरामात राहू शकतात. आणि या गुहेच्या समोर दिसणारा हे अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य बघा. सकाळचे 8 वाजलेत तरी पण हे कोवळं जे ऊन आहे हे कोवळं नाही आहे. बऱ्यापैकी भाजायला लागलेलं आहे. हे बघा हे दगडात अशा पायऱ्या खोदलेल्या दिसतात. त्याच्यानेच आपल्याला वरती जायचंय. आणि खालच्या बाजूला बघाल तर पूर्ण दरी आहे. कशा आहेत पॅचेस पूर्ण 90 डिग्री खाली पूर्ण दरी. चला वरती जाऊया. आपण गुफा बघून वरती आलो आणि वरती आल्यानंतर ही अजून एक आपल्याला ओपन गुफा दिसते. ही बघा आणि त्यात आहे विठ्ठलाचं सुंदर असं छायाचित्र काढलेलं आहे.
सो तर ही गुफा बघून आपण जाऊया गडाच्या दिशेने. चला. फायनली आपण येऊन पोचलोय ते सिद्धगडाच्या बालेकिल्ल्यावर. सो हा बघा. सो आता आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया बालेकिल्ला. चला दाखवतो तुम्हाला. बालेकिल्ल्यावर आल्या आल्या आपल्याला दिसते ती सुंदर अशी शंकर महादेवाची ही पिंड. ही बघा, ही माझ्या मागे आहे शंकर महादेवाची पिंड. त्याची आता पूजा केलेली आहे. आणि त्याच्या समोरच आहे हा नंदी. दिसतोय? खूप भारी. इथे आल्याला खूप प्रसन्न वाटलं, कारण शंकर महादेवाच्या पिंडीचं दर्शन झालं आणि त्याच्या समोरच असलेल्या नंदीचं. सो आणि त्याच्या बाजूलाच बघाल, या पिंडीच्या बाजूला हे खूप मोठं असं पाण्याचं टाकं आहे. सो त्यात पाणी आहे, पण ते खराब आहे, पिण्यायोग्य नाही आहे. आणि त्याच्या बाजूला पण पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. त्याच्या बाजूला पण आहे. मी दाखवतो तुम्हाला आता जाता जाता. अशी 3 पाण्याची टाकं इथून दिसत आहेत. सो चला आपण दर्शन घेऊया आणि आधी बालेकिल्ल्याच्या त्या साईडला जाऊया. म्हणजे आता आलो म्हणजे डाव्या साईडला जाऊया, त्याच्यानंतर उजव्या साईडला जाऊया. बघूया बालेकिल्ल्यावरती काय काय अजून. हे बघा, या साईडला एक पाण्याचं टाकं आहे. ह्या साईडला पूर्ण दरी आहे. आणि हे एक अजून एक पाण्याचं टाकं या साईडला आहे. हे बघा, हे एक पाण्याचं टाकं आहे. यातील पाणी देखील दूषित आहे, पिण्यायोग्य नाही आहे. सो हे बघा, इथे या साईडला अजून एक तिसरं पाण्याचं टाकं दिसलेलं आहे. त्यातील पाणी देखील खराब आहे, ते पिण्यायोग्य नाही आहे. या बाजूला आता जाऊया. इथे बघाल तर या साईडला देखील पाण्याचे टाकं आहेत. खूप मोठी मोठी पाण्याचे टाकं इथे पाहायला मिळतात. सो पण या सगळ्यातलं पाणी हे दूषित आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण शेवाळ आहे पाण्यामध्ये. आणि माझ्या मागच्या बाजूला बघाल पूर्ण दरी आहे. आणि तो त्या साईडला एक डॅम पाहायला मिळतो. इथे पण एक बुजलेलं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. बघू आता पुढे अजून काय काय आहे. सिद्धगड किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात वसलेला एक दुर्गम आणि ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण 3200 फूट उंचीवर असलेला हा गड अजूनही भूतकाळाची साक्ष देतो. प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल घाटमाथ्यावरच्या जुन्नर बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी विविध व्यापारी मार्गाचा वापर केला जात असे. त्यापैकी एक महत्त्वाचा मार्ग होता कल्याण, म्हसा, आहुपे घाट आणि पुढे जुन्नर. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी आणि व्यापारी नियंत्रण ठेवण्यासाठी मच्छिंद्रगड, गोरखगड आणि सिद्धगड अशा किल्ल्यांची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे या गडांचं रणनीतिक महत्त्व खूप मोठं होतं. सो आत्ता आपण झेंड्यापासून इकडे आल्यानंतर एंडिंगला हा बुरुज दिसतो. याच बुरुजाजवळ एका ठिकाणी ही कमानी दिसते. त्या कमानीतून खाली एक पायवाट खालच्या बाजूला जाते. माहीत नाही ती कुठे जाते. मे बी दुसरा रूट असेल गडावर येण्याचा. तर चला आता हा बुरुज आपला एक्सप्लोअर करून झाला आहे. आता बालेकिल्ल्याच्या अपोजिट एंडला जाऊया. बघूया तिकडे काय काय आहे. सो चला.
भटकंती वाईफ सगळ्यांनी त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा. लाइक करो, कमेंट करो, शेयर करो. Thank you. सबसे ज्यादा शेयर करो गाइस. मी ग्रुप मध्ये ऍड करतो माझ्या. आपण एखादा ट्रेक एकत्र पण करू. सॅटर्डे संडे आम्ही करतो. माझ्या वेळेनुसार होतं. नाही म्हणजे जमलं तर काही आहे. आता माझ्या मागे आहे तो अक्षय, जो नेहमी वेल ऑर्गनाइज ट्रेक अरेंज करत असतो. सो आजचा पण हा जो ट्रेक आहे सिद्धगडचा, हा त्यानेच ऑर्गनाईज केला आहे. खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज करतो. सो थँक्यू अक्षय. आणि ते समथिंग अबाउट युअर ऑर्गनायझेशन और युअर प्लॅनिंग. अभी तो फिलहाल आई एम जस्ट स्टार्टेड TTMM टाइप, बट इन फ्यूचर आई विल जस्ट कैपिटलिस्ट इट एंड येस, ऑल द बेस्ट या. अक्षय. आणि आम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, अक्षय मी मोस्टली अक्षयसोबतच करतो आणि दुसरे पण आहेत त्यांच्यासोबत पण करतो, पण मेजर ट्रेक्स हे अक्षयसोबत असतात कारण ते वेल ऑर्गनाईज असतात. सो तुम्हाला पण जॉईन करायचं असेल तर पिंग करा, कमेंट करा. मी अक्षयचा नंबर तुम्हाला शेअर करेन. बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आपण येऊन पोचलो आणि इथे आपल्याला हे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. हे बघा, या साईडला पण या गवतामुळे दिसत नाहीत, पण इथे पण हे वाड्यांचे अवशेष आहेत. हे बघा, आता पण ह्या वाढलेल्या गवतात जात नाही, बट लांबून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. इथे फलक लावला होता पूर्वी, पण तो आता कालांतराने जीर्ण झाला आहे. बट इथे पण काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. सो चला जाऊया पुढे, बघू काय आहे. सो त्या वाड्यांचे अवशेष पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे 2 पाण्याचे टाकं पाहायला मिळतात. हे बघा, एकामध्ये हे पाणी आहे थोडं, बट त्याची कंडिशन ही पाहू शकता. पाणी हे दूषित आहे आणि अर्धी तर शेवाळच आहे. आणि दुसऱ्या टाकीत तर पाणीच नाही आहे, पूर्ण आटलेलं आहे. चला बघू पुढे जाऊन. हे माझ्या मागच्या बाजूला इथे पण हे वाड्यांचे अवशेषच आहेत. हे बघा, खूप सारे वाड्यांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. इथे देखील आपल्याला एका वास्तूमध्ये इथे एका देवाचं पूजन केलेलं दिसतं. अजून एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, पण ते त्यात सध्या पाणी नाही आहे, ते आटलेलं आहे. त्याला बघू पुढे जाऊन अजून काय काय आहे. त्या साईडला खोल दरी पण आहे. इथे देखील आपल्याला वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. सो अशा प्रकारे आपली गडमातेची फेरी ही ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे आणि आपल्यासोबत हे आपल्याला ट्रेकर्स मंडळी भेटलेत. सो तुम्ही मुंबईतून आलात राईट? हे लोक पण मुंबईतून आलेत. आता गडफेरी कंप्लीट करून आता जो पण काय स्नॅक्स आणलाय सो तो खात आहेत. चेक करायला येताना स्नॅक्स घेऊन. हो, सगळ्यांनी या. आमचे सोबती पण त्या साईडला आहेत, ते अजून गड एक्सप्लोअर करत आहेत, पण ह्यांचा ऑलमोस्ट झालेला आहे. कचरा आपापला घेऊन जावा खाली. येस, नक्की आपापला कचरा आपापल्या सोबत ठेवा आणि सन्मानाने तो घरी नेऊन आपल्या कचरापेटीत टाका. आपण आत्ता आलोय ते बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर आणि जिथून हा दिसतो सह्याद्रीचा खूप भारी नजारा. हा बघा, खूप भारी नजारा बालेकिल्ल्याच्या या टोकावरून दिसतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपली गडमात्याची भटकंती ही कंप्लीट झालेली आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ?
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. सो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय. या झाडाला कैऱ्या खूप साऱ्या दिसत आहेत. तर आता आम्ही खाली येत होतो तेव्हा आम्हाला दिसल्या. तर ट्राय करू आता किती पडत आहेत त्या. तो चला. One. Shit. Lost till. Come on. Don't give up. Oh my god. Close call. एक भी नहीं गिर रहे हैं. चलो. कितने हो रहा है?